समित्यांवरचा हा खूपदा आलेला प्रश्न आहे आणि कंटिन्युअसली रिपीट होत जातो. बघा, हा पूर्व परीक्षेला सुद्धा आलेला आहे आणि खूपदा मेन्सला सुद्धा आलेला आहे. काय म्हटलंय बघा, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कुणी काम केलं असं म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर जे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. आता ह्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कसं लक्षात ठेवायचे, ट्रिक्स काय आहे, यासाठी त्यांच्या समित्या बघून घ्या. या पाचही समित्यांवर बऱ्याच वेळा प्रश्न येतात. यांच्या अध्यक्षतेखाली ह्या महत्वाच्या 5 समित्या होत्या. त्यामध्ये पहिली समिती होती सुकाणू समिती. सुकाणू म्हणजे स्टेअरिंग समिती, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वित्त व कर्मचारी म्हणजे फिनान्स आणि स्टाफ, तर स्टाफ मेंबर होते यांच्यासोबत. त्यानंतर राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती, ज्याला आपण म्हणू शकतो नॅशनल फ्लॅग संबंधी ॲडॉक कमिटी होती. त्यानंतर कामकाज प्रक्रिया नियम समिती, जी की आपण आता या प्रश्नामध्ये पाहिलंच, त्याला कार्य पद्धती सुद्धा म्हणतात, रूल ऑफ प्रोसिजर कमिटी. आणि राज्यांसोबतची वाटाघाटीची करणारी समिती. अशा एकूण 5 समित्या आहे. त्याची शॉर्टकट ट्रिक कशी आहे सर्व लक्षात ठेवण्याची ते आपण बघून घेऊ. बघा, एकदम सिंपल मध्ये तुम्हाला सांगतो. तर राष्ट्रपती म्हटल्यानंतर त्यांचा खूप मोठा एक हे असतो, त्यांच्याकडे कार असते. त्या कारमध्ये त्यांचे पूर्ण एक मेंबर असतात, टीम असते. ते सर्व त्या कारमध्ये त्यांना काय करतात, बसवतात. त्यांचं सर्व हे समजून घ्या. कार आहे, थोडं स्ट्रक्चर मी काढत आहे. आणि इथं स्टेअरिंग आहे कारचं. तर इथं आपले जे राष्ट्रपती साहेब आहे हे बसलेले आहे, लक्षात ठेवा. आणि या स्टेअरिंगला ते चालवत आहे. आता तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपतीच्या कारच्या बाजूला काय असते, त्यांचा एक स्टाफ असते. जसा हा स्टाफ त्यांच्या बाजूला आहे. आणि हा स्टाफ काय करतो, त्यांची सिक्युरिटी पाहतो आणि त्यांचं पूर्णपणे काय करतो, त्यांचं कार्य करतो, कामकाज करतो, त्यांना नियोजन देतो. हे कार्य करणारे त्यांचा स्टाफ आहे आणि राष्ट्रपती स्टेअरिंगला चालवत आहे. तर हा जो स्टाफ आहे, या स्टाफ काय करतो, इथं समोर एक आपला फ्लॅग सुद्धा असतो, झेंडा सुद्धा असतो या गाडीच्या. कारण की झेंडा, राष्ट्रपतीची गाडी तर आपला ध्वज पण असेल, तर फ्लॅग सुद्धा असेल. तर हे फ्लॅग सुद्धा आहे. बघा, याच्यावरून तुमच्या ह्या 5ही ज्या समित्या आहे ना, या तुमच्या कंप्लीट मिळून जाईल तुम्हाला. जसं पहिली सुकाणू म्हणजे स्टेअरिंग समिती तुम्हाला इथं पाहायला मिळते. ठीक आहे. सुकाणू नंतर आपण दुसरी कोणती समिती पाहिली होती बघा, वित्त कर्मचारी म्हणजे स्टाफ. हे स्टाफ जे दिसून आले, स्टाफ आहे वित्त त्यांची स्टाफचं. त्यानंतर तुम्हाला तिसरं बघा, ध्वज समिती सुद्धा, फ्लॅग समिती सुद्धा पाहायला मिळते. त्यानंतर प्रक्रिया, कामकाज, हे सर्व कार्य करत आहे कामकाज समिती. आणि बघा, आता हे चालले हे रस्त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये, तर राज्यामध्ये वेगवेगळ्या चालल्यामुळे या राज्याच्या संबंधी जे रस्ते येतात त्यामध्ये वाट काढा लागते. म्हणून राज्यांची वाटाघाटीची समिती ही सुद्धा इथं 5व्या नंबरचं तुमचं कंप्लीट होते. तर अशा प्रकारे आपण हे संपूर्ण आपल्या क्लासमध्ये सुद्धा इन डेप्थ मध्ये शॉर्टकट ट्रिप्स आणि टिप्सच्या माध्यमातून घेत असतो. तर ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.